राजधानी नवी दिल्लीमध्ये आज एनडीएच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। पण असं असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीचे खासदार आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये आले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर अभिनंदन तुमचं आणि राजधानी नवी दिल्लीमध्ये स्वागत आहे। पहिल्यांदा खासदार म्हणून येत आहेत, काय भावना आहे पहिली? खूप लोकांनी विश्वासाने आम्हाला निवडून दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी काम करण्याची खूप इच्छा आहे आणि नक्कीच त्यांच्यासाठी जे काही चांगलं मला करता येईल ते मी नक्कीच संसदेत मांडून ते मी करून घेईन। एनडीएची एकीकडे बैठक आहे, पण ठाकरेंचे कोणी खासदार नसताना तुम्ही आलेले आहेत, नेमकं दिल्लीत येण्याचं कारण काय? काय योग आहे हा सगळा? नाही नाही, मी कोणत्या बैठकीसाठी आलेलो नाही आहे। एक शनिवार आणि रविवार पुन्हा 2 दिवस सुट्ट्या आहेत आणि मतदारसंघातही जावं लागतं म्हणून रजिस्ट्रेशन करायसाठी म्हणून आपण आलो होतो। योगा आहे म्हणायचं? योगा नाही, त्यांच्या बैठकीचा आमचा काही संबंध नाही आहे। आता हे चालूच असणार आहे, आता हे टाईमच आलेला आहे रजिस्ट्रेशनचा वगैरे सगळेजण, तर सगळेच पक्षाचे सगळे लोक येणारच झाले। अच्छा, काय तुमचे महत्त्वाचे मुद्दे काय असतील मतदारसंघासाठी? कारण तुम्ही पहिल्यांदा खासदार म्हणून, आमदार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे यापूर्वी, पण खासदार म्हणून पहिल्यांदा दिल्लीत आहे। बरोबर आहे। नाही, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जे मूलभूत सुविधा आपण ज्याला म्हणतो त्याच्यापासून आपला ग्रामीण भाग बराचसा मागा आहे आणि त्यासाठी मला काम करायला आवडेल। कारण ग्रामीण भागासाठी झटणारे फार कमी आहेत आणि त्यांची हाक कोणी ऐकत नाही आहे आणि मी ग्रामीण भागातून येत असतो, त्यामुळं मी ग्रामीण भागाच्या जनतेसाठी मी काम करेन आणि मूलभूत सुविधा त्यांना उपलब्ध कशा करून देता येतील त्याच्यावर मी लक्ष केंद्रित। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत, तुम्ही विरोधी पक्षामध्येच राहणार, सत्ता स्थापन करण्यासाठी तुमच्या पक्षाच्या काय हालचाली सुरू आहेत का आणि तसं झालं तर तुम्हाला आवडेल का? निश्चितच आवडेल आम्हाला। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस होतील का नाही होतील अजून आहे, तुम्ही आताच नका म्हणू, अजून बाकी आहे टाईम त्याला। पण ठीक आहे, लोकांचा मॅन्डेट जे दिला ते कबूल केला पाहिजे। पण लोक असं जर पाहा गेलं चित्र तर आम्ही जवळपास सत्तेच्या जवळपास आलो होतो आणि बऱ्याचशा सीटा आमच्या थोड्या मतांनी पडल्या आणि त्या पडण्याचं कारण असं होतं की इथं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकीकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा पूर आला होता, त्यामुळं थोड्या बहुत फरकाने आमच्या सीटा पडल्या। नाहीतर लोकांना क्लिअर कट माइंडेड हे इंडिया आघाडीला दिलेलं होतं आणि जर आम्हाला सत्तेचा मौका मिळाला तर निश्चित गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मुभा आम्हाला मिळेल। तुमचे शिवसेना फुटल्यानंतर खरं तर पहिली निवडणूक झाली होती आणि त्यानंतर बऱ्याच खासदारांना जे सोबत एकनाथ शिंदेचे होते त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। अशीही चर्चा सुरू झालेली आहे की एकनाथ शिंदेच्या सोबतचे बरेच आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? आणि त्यात ते आमदार असतील किंवा ते बरेच आमदार किंवा पदाधिकारी जर परत आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कराल का? तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या लोकांना आता उद्धवसाहेब घेतील असं मला नाही वाटत। कारण कसं आहे की ज्या पद्धतीनं उद्धवसाहेबाला हे लोक सोडून गेलेले आहेत ते आम्हाला तरी कोणाला पटलेलं नाही आहे आणि निश्चित रूपामध्ये आम्हाला जर विचारशाल तर आम्ही म्हणेल की आम्हाला घ्यायचं नाही आहे त्यांना। म्हणजे त्यांना पुन्हा घेतलेलं तुम्हाला अजिबात पटणार नाही? निश्चित हे नागेश पाटील आष्टीकर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जरी आमदार संपर्कात असले तरी त्यांना पुन्हा घेणं आम्हाला पटणार नाही, अशा पद्धतीची थेट प्रतिक्रिया या ठिकाणी नागेश पाटील आष्टीकर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।